आज आपण खूप सोप्या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर ही आपली मापं आहेत. उंची 13 इंच, छाती 32, कंबर 26, पुढील गळा 6 इंच आणि मागील गळा 9 इंच. तर आता आपण मापं टाकायला सुरुवात करूया. तर मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये आपल्या उंचीमध्ये आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आपली उंची आहे 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून असं 14 इंचावर मार्क करून थोडं पुढच्या साईडला पुन्हा मी 14 इंचावर मार्क करून असा बॉक्स तयार करून घेणार आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. तर शोल्डरचं माप पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतं. तर आपला मागील गळा डीप नेक आहे, म्हणून मी 5 इंच शोल्डर घेतलेलं आहे. 5.5 इंच मुंढा खोली. तर मी पुन्हा बंद बाजूपासून असं 5 इंचावर मार्क करते आणि आपण पुढच्या साईडला असं 5.5 इंचावर मार्क करून बॉक्स तयार करून घेऊया. तर असे पॉईंट्स घेतल्यामुळे आपली मुंढ्याची लाईन आणि छातीची रेषा दोन्ही समान रेषेत येतात आणि आपल्याला मापं टाकायला खूप सोपं जातं. तर मी ह्याच पद्धतीने नेहमी टाकते. आता आपण छातीचं माप टाकूया. तर छाती आपली 32 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग, तर माझ्या मापात इथे 26 इंच कंबर होती. मी त्याचा चौथा भाग 6.5 इंच, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता मी मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन असे जोडून घेते. त्यानंतर आपण 2 इंच गळा रुंदी घेतोय. पुढील गळा आपला 6 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचावर मार्क करून खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये चुण्या येणार नाही आणि तो दाटल्यासारखा वाटणार नाही. तर खालच्या साईडला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर आपण मागील मुंढ्याचं माप टाकूया, जे की मी इथे 1.5 इंचावर घेते. तिथून अर्धा इंच आतमध्ये पुढील मुंढ्यासाठी. आता आपल्याला मुंढा लाईनचा अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे. पट्टी फोल्ड करून आपल्याला सेंटर काढायला खूप सोपं जातं. आता आपण मागील आणि पुढील दोन्ही मुंढ्याचे शेप देऊन घेऊयात. आणि जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील तर जी आपली फिटिंग लाईन आहे तिथे थोडंसं 1/2 इंच आपल्याला खालच्या साईडला जायचं आहे, म्हणजे आपल्या मुंढ्यामध्ये चुण्या येण्याची शक्यता खूप कमी असते. आता आपण योगपट्टीचं माप टाकूयात. तर योगपट्टी आपल्याला बंद बाजूकडे 2.25 इंचावर घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा मी असं मध्यात 2.25 इंचावर मार्क करते आणि आपल्या हुक लूप पट्टीच्या इथे 3 इंचावर मार्क करून आपल्याला योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. तर पुढच्या साईडला आपल्याला असा गोलवा शेप देऊन घ्यायचा आहे. असं केल्याने आपला ब्लाऊज ड्रेसला परफेक्ट फिटिंगला बसतो. तर इथे नेहमी गोलवा शेप देऊन घ्यायचा तुमच्या साईजनुसार. आता आपण टक्सचं माप टाकूयात. लूप पट्टीच्या इथून आडवा आणि शोल्डर पट्टीच्या इथून उभा. तर हे दोन्ही पॉईंट्स आपले खूप महत्त्वाचे असतात. तर हा टक्स कसा काढायचा ते पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आडवा टक्स कसा घ्यायचा ते पाहणार आहोत. खूप सोपा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला छाती घ्यायची आहे. आपली छाती आहे 32 इंच आणि त्याचा आपल्याला 10वा भाग काढायचा आहे, जो की येतो 3.2. हे माप आता आपण टाकून घेऊया, जे की आपल्याला हुक लूप पट्टीच्या बाजूने टाकायचं असतं. तर 3.2 आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला हुक लूप पट्टीसाठी 1/2 इंच शिवण्यात एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणून इथे मी 3.5 इंचावर मार्क करून घेते. 3.2 म्हणजे 3 आणि 2 रेषा, हे माप मी इथे टाकून घेते. त्यानंतर उभा टक्स कसा काढायचा ते पाहूयात. तर इथे मी लिहून घेते. तर इथे आपण छाती लिहून घेऊया. छाती आपली 32 इंच आहे, त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, जो की येतो 8 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणजेच 9 इंच झालं. तर हा आपला परफेक्ट उभा टक्स आलेला आहे, तो सुद्धा आपण टाकून घेऊया. तर इथे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे शोल्डर पट्टी जोडण्यासाठी. तर आपण ह्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करतोय, म्हणजेच इथे मी 9.5 इंचावर मार्क करून घेते.
तर हा आपला परफेक्ट उभा टक्स आहे. त्यानंतर आपण ह्या टक्समध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत आपल्या छातीनुसार. तर मी दोन्ही साईडला पाऊण इंच घेते, म्हणजेच 1 इंचाला 2 रेषा कमी. तर हा आपल्याला संपूर्ण टक्स टोटल 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. आता आपण ह्या टक्सचं मार्क करून घेऊया. म्हणजेच इथे मी हा टक्स तुम्हाला जोडून दाखवते. तर हा टक्स आपला खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्यावरूनच आपले बाकीचे 3 टक्स निघणार आहेत. त्यामुळे हा टक्स परफेक्ट येणं महत्त्वाचं असतं. तर आता आपण बाकीचे 3 टक्स टाकून घेऊयात. जर तुम्हाला टक्सचं मार्क करायला कठीण जात असेल तर एक सोपी पद्धत बघूया. कटिंग लाईनच्या इथून आपल्याला 2.25 इंचावर मार्क करायचा आहे आणि हुकलूक पट्टीच्या बाजूला 2 इंचावर मार्क करून इथे आपण एक लाईन आखून घेऊया. तर आपले 2 टक्स ह्या लाईनवर येतील, म्हणजेच आपले टक्स हे क्रॉस जाणार नाहीत आणि आपल्याला मापं टाकायला खूप सोपं जाईल. तर आता आपण आपल्या मेन टक्सवरून फिटिंग लाईनकडे असं 1.5 इंचाला मार्क करून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला हुक लूकच्या बाजूला असं 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ह्यामधलं अंतर आपलं अर्धा इंच घ्यायचं आहे, म्हणजेच दोन्ही साईडला पाव इंच. तर दोन्ही टक्समध्ये मी इथे पाव इंच मार्क करून घेते. आता आपल्याला हे टक्स जोडून घ्यायचे आहेत. तर आपले हे उरलेले 3 टक्स आहे, त्या तिन्हीमधलं अंतर आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे, म्हणजेच दोन्ही साईडला पाव इंच. आता आपला तिसरा टक्स हा आपल्या मुंढ्यामध्ये येतो. तर आपण आपल्या मेन टक्सवरून वरच्या साईडला असं 1.25 इंचावर मार्क करतो आहे. त्यानंतर आपल्याला मुंढ्याच्या बाजूने इथे अर्धा इंचाला मार्क करून घ्यायचा आहे आणि आपण ही लाईन आखून घेतो आहे. आता ह्या टक्समधलं अंतरसुद्धा आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे. तर मी दोन्ही साईडला पाव इंच मार्क करून घेते आणि हा टक्स जोडून घेते. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे 4ही टक्सचा मार्क केलेला आहे. जर तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे टक्स घेतले ते आपल्याला पुढे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर हे करायला विसरायचं नाही. इथे जो आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला होता, तर मी पुढे 1.5 इंचाचा एक्स्ट्रा मार्जिन घेतले आणि आपला मुंढ्याचा टक्स तीसुद्धा मी पुढच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर इथे आपण ही लाईन आखून घेऊया. तर ह्या गोष्टी करायला विसरायचं नाही, नाहीतर आपला संपूर्ण ब्लाऊज फेल जाईल. तर इथे मी पाव इंच असं वाढवून घेते फिटिंग लाईनच्या बाजूला, म्हणजे चुण्या येणार नाहीत. इथे आपला पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करूया. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर मी कशा पद्धतीने कटिंग करते व्यवस्थित पहा. तर आपण योकपट्टीच्या खालच्या साईडने कटिंग करायला सुरुवात करतो आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला आपला मागील मुंडा सेपरेट करायचा आहे. तर मी कशा पद्धतीने करते व्यवस्थित पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी मागील मुंडाचा शेप कट करून घेते. आता आपण हा आपला पुढील भाग आहे तो सेपरेट करणार आहोत. तर इथे आपण जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे ते तुम्ही समोरच्या साईडने फोल्ड करून सुद्धा कटिंग करू शकता, पण मी तसं करत नाही आहे. तर आपण मागच्या भागावर मापं टाकून घेऊयात आणि त्यानंतरच आपण कट करूयात. तर इथे कमरेचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं ऑलरेडी आहेच. त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपले उरलेले जे टक्स आहेत ते स्वतःहून बाजूला येतात. तर इथे मी सरळ लाईन आखून घेते. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपल्याला मागील गळ्याचं माप टाकायचं आहे. तर गळा रुंदी 2 इंच घेतली होती आपण. आपला मागील गळा 9 इंच आहे. अर्धा इंच शिवण्यात असं मी 9.5 इंचाला मार्क करून गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेतो आहे. तर तुम्ही 2.25 इंचापर्यंत घेऊ शकता. हा बॉक्स तयार करून घेऊयात. तर त्याहूनसुद्धा डीपने घेऊ शकता, पण इथे तुम्हाला मग शोल्डर उतार द्यावा लागेल, नाहीतर मग तुमचा गळा उतरेल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण टक्सचं माप टाकूयात. तर आपलं जे उरलेलं फिटिंग लाईनच्या इथून मार्जिन आहे त्याचा मी सेंटर काढून घेते. त्यानंतर आपण जे 1 इंचाचा टक्स घेतला होता, दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन वरच्या साईडला आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे आणि हा आपला बॅक साईडचा टक्स इथे मी आखून घेते. त्यानंतर आपण मागील गळा कट करून घेऊयात. तर आपला मागील भागाचा टक्स हा आपल्या उंचीनुसार नेहमी बदलत असतो. तर इथे मी हा मागील गळा कट करून घेतलेला आहे आणि 32 मापाचा बॅक साईडचा परफेक्ट असा पॅटर्न आपला तयार झालेला आहे.
आता आपण पुढील भागाचं कटिंग करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला योकपट्टी सेपरेट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पुढील मुंडा कट करूयात अशा पद्धतीने. आता आपल्याला पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर या पद्धतीने नक्की पेपर कटिंग करून पहा. तुमच्या सहज लक्षात येईल. इतक्या सोप्या पद्धतीने पाहिलं आहे आपण. आता आपल्याला जेव्हा आपण ह्या मापाचा ब्लाऊज शिवणार तेव्हा आपल्याला योकपट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हे करायला विसरायचं नाही, तर आपला पुढील भाग अर्धा इंच शिवण्यात कमी येईल. त्यामुळे इथे एक्स्ट्रा घ्यायला विसरायचं नाही. धन्यवाद.